नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. मी हरिप्रसाद तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे चेकचे पैसे जर बुडले तर ते पैसे कसे मिळवायचे. चेक बाउन्स झाला असेल, व्यवहार जर फसला असेल तर तुम्ही कसं पैसे परत मिळवणार हेच आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया. पण बँकेत सादर केल्यानंतर फंड इन्सफिशियंट, अकाउंट क्लोज या कारणामुळे अनेक लोकांना चेक त्या ठिकाणी बाउन्स होतो. अशा वेळी घाबरणं साहजिकच होतं, परंतु कायद्याच्या बाजूने निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1981 कलम 138 यासाठीच आहे. सर्वप्रथम चेक बाउन्स झाल्यानंतर बँकेकडून रिटर्न मेमो घ्या. त्या मेमोवरील तारखेपासून 30 दिवसाच्या आत देणेकऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवणं बंदीकारक ठरतं. या नोटीसचा कालावधी 15 दिवस ठरवा. 15 दिवसात पैसे मिळाले नाही तर 30 दिवसाच्या आत तुम्ही न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करता. केस न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्याकडे चालतं. कोर्ट दोष सिद्ध झाल्यास आरोपीला 2 वर्षाची शिक्षा, दुप्पट रक्कम किंवा जे काय असेल ती शिक्षा त्या ठिकाणी देतं. पैसे प्रत्यक्ष मिळवण्यासाठी कोर्टात भरपाईची मागणी करणं महत्वाचं असतं. जर तुम्ही मागणी केलीच नाही तर पैसे मिळणार नाही. याशिवाय तुम्ही दिवाणी न्यायालयात रक्कम वसुलीचा स्वतंत्र दावा देखील करू शकता. जर चेक सुरक्षतेसाठी दिला असेल, बचावासाठी दिला असेल, व्यवहाराचे जर पुरावे नसतील तर तुम्हाला उधारी, बँक स्टेटमेंट, मूळ चेक, रिटर्न मेमो या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतील. वेळेची मर्यादा अत्यंत महत्वाची असते, कारण मुदत चुकल्यास तक्रार बाद होऊ शकते. म्हणून चेक बाउन्स प्रकरणात त्वरित वकिलांचा सल्ला घ्या. अनुभवी वकील महत्वाचे ठरतात. यासाठी तुम्ही आमच्या संपर्क साधा. अशीच उपयुक्त माहिती, कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. तोपर्यंत पाहत रहा कायदा.com. धन्यवाद.